नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेता घरी आलेली असते आणि ती वल्लरीला सांगत असते की शेवटपर्यंत मी वाट बघितली त्या मुलींची की कुठेतरी दिसतील, पण नाहीच. खूप शोधलं, सगळीकडे बघितलं, पण कुठेच त्या मुली मिळाल्या नाहीत. एका ताईंनी सांगितलं की त्यांना कोणीतरी दत्तक घेतले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली गं वल्लरी. अगं आता प्रश्न पडलाय की त्या गेल्या तरी कुठे. यावर वल्लरी म्हणते की मला सुद्धा, पण मंजुषा मॅडम त्यांना पोलीस स्टेशनमधून माझ्या समोरून घेऊन गेल्या. मग त्यांनी त्यांना आश्रमात का नसेल सोडलं, कुठे घेऊन गेले असतील त्या. यावर श्वेता म्हणते की मला तर असं वाटते की तुला जी शंका वाटते ना तीच खरी आहे. या सगळ्याच्या मागे ना मंजुषा मॅडमच असतील. आता हे ऐकून वल्लरीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि देवाला हात जोडत म्हणते की देव करो आणि त्या मुली सुखरूप असू देत. तर दुसरीकडे आपण पाहतो की एका ठिकाणी काही लहान मुली असतात आणि त्या खूपच घाबरलेल्या असतात आणि एक माणूस त्यांच्यावरती जोरात ओरडत असतो आणि त्यांना म्हणत असतो की जे दिले ना समोर ते मुकाट्याने खायचं. आणि त्या मुली त्या माणसाला घाबरून खूपच रडत असतात. आता तो माणूस त्या मुलीवरती हात उचलणारच तितक्यात मंजुषाताई येतात आणि त्या माणसाचा हात पकडतात आणि जोरात त्याच्या कानाखाली वाजवतात. तेव्हा तो माणूस खूप घाबरून मंजुषाताईंकडे बघायला लागतो. आता मंजुषाताई त्या माणसाला म्हणायला लागतात की खबरदार, मुलींना हात लावायचा नाही हा. आता त्या लहान मुली खुश होऊन जाऊन मंजुषाताईंना मिठी मारतात. आता मंजुषाताई त्या दोघी लहान मुलींना समजावत म्हणते की बाळांनो, रडायचं नाही हा. या काकांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय ना, पण आता घाबरायचं नाही, मी आहे ना. मी आता तुम्हाला एक छान ठिकाणी घेऊन जाणार आहे पिकनिकसाठी. तेव्हा त्या लहान मुली रडत म्हणतात की पण आम्हाला घरी जायचं आहे. तेव्हा मंजुषाताई त्यांना म्हणतात की आधी पिकनिकला जाऊया, मज्जा करूया आणि त्याच्यानंतर आपण घरी जायचं. आता तिथेच काही अजून मुलीसुद्धा असतात आणि त्या सगळ्या बेशुद्ध असतात. तेव्हाच मंजुषाताई त्यांच्याकडे बघत त्या दोन लहान मुलींना सांगतात की त्या मोठ्या ताई बघा किती आळशी आहेत, अजूनही झोपल्यात, पण तुम्ही शहाण्या मुली आहात ना. आपण पिकनिकला जाऊया, मजा करूया, पण मजा करण्यासाठी आधी स्ट्रॉंग व्हावं लागतं ना. मग स्ट्रॉंग होण्यासाठी काय करायचं, तर छान जेवण वाढले ते जेवायचं, असं म्हणून त्या स्वतःच्या हाताने त्या मुलींना जेवण भरवायला लागतात. तर दुसरीकडे श्वेताला खूपच वाईट वाटत असतं आणि ती वल्लरीला म्हणते की आश्रमात गेल्यावर मला कळलं गं की या गोष्टी किती सिरियस आहेत ते. ती मुलं कशी राहत असतील गं आश्रमातील. बाकीची माणसं चांगली आहेत, पण आपल्या आईबाबा असतात ना, कल्पनासुद्धा करवत नाही अगं. त्या विचाऱ्या अनाथ जीवांना काय काय सहन करावं लागत असेल, काय काय वाटायला येत असेल गं त्यांच्या, असं म्हणून श्वेता खूप रडायला लागते. तर हे आता सगळं ऐकून वल्लरीलासुद्धा खूपच वाईट वाटतं आणि तीसुद्धा खूप रडायला लागते आणि परत ती श्वेताला समजावत म्हणते की श्वेताताई, अगदी खरं बोललात हो तुम्ही, पण त्यांना मुलं जगली काय मेली काय कुणाला काय फरक पडतोय. आता त्या दोन्ही मुली आश्रमातून गायब आहेत आणि कुणाला त्यांची कल्पनासुद्धा नाही आहे, कारण माहितीच नाही आहे कुणाला. आपण काहीतरी करायला पाहिजे श्वेताताई. त्या दोघींचीही आपल्याला मदत आपणच केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आपण. काही झालं ना तरी आपण त्या दोन मुलींना शोधून काढलंच पाहिजे आणि आपण आता त्यांची मदत केली पाहिजे. आता तितक्या तिथे मिठू आणि तेजा येतात आणि श्वेताला असं रडताना बघून मिठू श्वेताला विचारते की श्वेता, अगं काय झाले आणि का रडतेस तू. तर तेजा चिडत श्वेताला म्हणते की त्या कैलासचं अजून डोकं वगैरे काही फिरलं नाही ना, आणि जर का तुला तो त्रास देत असेल ना तर तसं सांग मला, आणि तसं जर का असेल ना तर आता मी त्याला सोडणार नाही या. तेव्हा श्वेता म्हणते की अगं नाही, तसं काही नाही आहे. तर वल्लरी आता मनातच म्हणते की जोपर्यंत माझ्या हाती काही पुरावा सापडत नाही तोपर्यंत तेजाताई आणि मिठूताईंना काही सांगणं बरोबर नाही. तर आता श्वेता मिठू आणि तेजाला सांगते की अगं त्या दोन मुली ज्या आश्रमातून गायब झाल्या होत्या ना, त्या दोन मुली अजून सापडल्याच नाहीत. मी सगळीकडे शोधलं त्यांना, पण कुठेच नाही आहेत त्या. आणि पोलीस स्टेशनमधून मंजुषा मॅडम त्यांना घेऊन गेल्या होत्या, पण त्यांनी आश्रमात त्यांना सोडलं नाही. मग कुठे गेल्या असतील त्या. त्यामुळे वल्लरीला असा संशय आहे की या सगळ्याच्या मागे कदाचित मंजुषा मॅडमच आहेत आणि मीनाक्षीने सुद्धा त्यांचंच नाव घेतलं होतं ना. त्यामुळे मलासुद्धा असंच वाटतंय की असं श्वेता म्हणतच असते. तितक्यात आता मिठू जोरात श्वेतावरती ओरडते आणि म्हणते की बस हा श्वेता, खूप झालं. आणि ती रागात म्हणते की अगं तुम्ही मंजुषाताईंवर संशय घेताय. अगं देवी आहे ती देवी, अनाथ असतानाही अनाथ असाही लोकांसाठी तिने आयुष्य घालवलं आणि तुम्ही तिच्यावर संशय घेताय. आणि ती वल्लरीला रागातच म्हणते की हे बघ वल्लरी, तू असशील मोठी वकील, पण याचा अर्थ असा नाही की तू दुसऱ्यांवर आरोप करशील. तेव्हा वल्लरी मिठूला म्हणते की हे बघा मिठूताई, आम्ही कुणावरही आरोप नाही
नाही करत आहे, आम्हाला फक्त संशय आहे आणि ठामपणे आम्ही असं काहीच बोलत नाही आहोत. आता संशय आहे तर आपण थोडासा तपास तर करायलाच हवा ना. तेव्हा मिठू चिडून म्हणते की अगं पण मग मला विचारायला हवं होतंस ना, तू त्यांच्यावर आरोप करतेस डायरेक्ट. हे बघ आपली मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांच्याबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. यावर तेजा मिठूला म्हणते की मिठू मला वाटते तू उगाचच ओव्हर रिॲक्ट करतेस आणि म्हणते की मला सांग, वल्लरीला आज ओळखतो का आपण? काहीतरी कारण असल्याशिवाय ती बोलणारच नाही असं. आणि जे वल्लरी बोलते ना ते मला पटतंय, मी आहे तिच्या बाजूने या बाबतीत. तेव्हा मिठू म्हणते की हो ना, तुला पटतंय ना, मग तू राहा तिच्या बाजूने आणि जोपर्यंत मला खात्री पटत नाही ना तोपर्यंत मी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार, समजलं? असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. तेव्हा हे बघून वल्लरीला खूपच वाईट वाटतं. तर तेजा आणि श्वेतासुद्धा आश्चर्याने मिठूकडे बघत असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की सगळ्यांनी मिळून प्रेरणासाठी वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात आणि तिला एका खुर्चीवरती बसवून ते सगळे पदार्थ तिच्यासमोर एका टेबलवर ठेवतात. आता हे सगळं बघून प्रेरणा खूप खुश होते आणि म्हणते की किती भाग्यवान आहे मी, माहिती आहे का तुम्हाला? कारण तुम्ही माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी इतकी भाग्यवान आहे. तुम्ही जितक्या प्रेमाने माझे सगळे डोहाळे पुरवत आहात ना, तितक्या प्रेमाने माझे डोहाळे कोणीच पुरवले नसतील. आणि म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो अजित आहे ना, तो माझ्यावरती जलस होतो. मला फोनवर असं म्हणाला की याला काय अर्थ आहे प्रेरणा, तू प्रेग्नेंट आहेस म्हणून तुला जे हवं नको ते सगळं बघतायत, पण माझ्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. मला कोणीच विचारत नाही आहे की तुला काय हवं आहे ते. जलसी ग, दुसरं काही नाही. तेव्हा सगळ्याजणी यावर हसायला लागतात. तेव्हा आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी तू मनकवडी आहेस का गं? म्हणजे या सगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा मला होते, हे कसं काय कळलं तुला? तेव्हा मिठू म्हणते की हो ना, वल्लरी हुशार आहे ना, तिला सगळ्यांच्या मनातलं सगळं कळतं ना, तिला सगळं माहिती असतं, अगदी त्या गोष्टी ज्या गोष्टी अस्तित्वात नाही आहेत सुद्धा. तेव्हा प्रेरणा मिठूला म्हणते की एक मिनिट, असं म्हणजे तुला टोमणा का मारतेस तू? तुला काहीतरी करायचं होतं आणि वल्लरीने ते करू दिलं नाही, असं आहे का? आता मिठू काहीतरी बोलणारच तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा मिठू जाऊन दरवाजा उघडते तर कैलास आलेला असतो. आता कैलास आतमध्ये येतो आणि टेबलवर एवढे सारे जेवणाचे पदार्थ बघून तो खूप खुश होतो आणि तिथेच एका खुर्चीवरती बसत प्रेरणाला म्हणतो की प्रेरणाताई मजा आहे तुमची. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो तुम्ही पण घ्या ना प्लीज. तेव्हा कैलास म्हणतो की मी तर श्वेताला घ्यायला आलो होतो, पण ही पंचपक्वानं बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले, टेस्ट करून बघू का? तेव्हा प्रेरणा म्हणते की हो विचारताय का, पोट भरून खा. तेव्हा कैलास ते पदार्थ खायला लागतो आणि त्याचं कौतुक करत म्हणतो की काय मस्त जेवण बनवलं तुम्ही. तेव्हा प्रेरणा कैलासला म्हणते की कैलास भाऊजी एक गोष्ट बोलू का? तुम्ही आत्ता हक्काने विचारलं की मला हे आवडतं, मी टेस्ट करू का? ते बघून खूप छान वाटलं आणि वाटलं की खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या ग्रुपचा आता भाग झाला आहे. यावर श्वेता म्हणते की हे सगळं ना वल्लरीमुळेच शक्य झाले. तिला बरोबर कळलं की माझ्या आयुष्यात काय चाललं आहे, म्हणून ती तेव्हा तिथे आली आणि मला घेऊन आली. जर त्यावेळेस तिने तो डिसिजन नसता घेतला ना तर आज ही परिस्थिती वेगळी असते ना. आणि म्हणते की मला तर असं वाटतं की वल्लरीला आधीच कल्पना असते की पुढे काय होणार आहे, कारण तिला सगळ्यातलं सगळं कळतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवं. आता हे ऐकून मिठूला मात्र खूपच राग येत असतो, तर कैलासला मात्र श्वेताच्या बोलण्याचं थोडंसं आश्चर्य वाटतं. तर प्रेरणासुद्धा आश्चर्याने श्वेताकडे बघायला लागते आणि ती तिला विचारते की मला जे माहिती नाही आहे असं काही घडलं आहे किंवा घडून गेलं आहे का? यावर कुणी काहीच बोलत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की अरे कोणीतरी उत्तर द्या आणि सारखं वल्लरीला सगळं कळतं हे बोलून का दाखवताय तुम्ही? तर कैलाससुद्धा म्हणतो की हो ना, आता कळतंय ना तिला, आता सगळं कळतंय, तुम्ही का बोलून दाखवत आहात? काही झालंय का आधी? यावर आता श्वेता म्हणते की नाही तुम्ही जेवून घ्या. आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी अगं मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती वल्लरीला तिथून बाजूला घेऊन जाते. तेव्हा प्रेरणा मिठू आणि तेजाला विचारायला लागते की मला खरं सांगा की नक्की काय झालं आहे? यावर कैलास म्हणतो की हो काहीतरी नक्कीच झालं आहे, म्हणजे मागाचपासून मी बघतो एक विचित्र शांतता पसरली आहे. यावर तेजा म्हणते की नाही, आमच्या मैत्रिणीमध्ये ते सतत असं चालूच असतं, तुम्ही नका विचार करू, तुम्ही खा मस्त, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की मिठू आश्रमात आलेले असते. आता संजीवनीताई देवपूजा करत असतात. तेव्हाच आता मिठू संजीवनीताईंना विचारायला लागते की संजीवनीताई तुम्ही मला सांगितलं नाही की गार्गी आणि हेतश्रीला दत्तक घेतले ते? यावर संजीवनीताई काहीच उत्तर देत नाहीत. तेव्हा मिठू म्हणते की ॲक्च्युली मी त्यांची फाईल बघत होती, पण मला कुठे सापडलीच नाही. म्हणजे मला खरं तर जाणून घ्यायचं होतं की त्यांना कोणी दत्तक घेतले, त्यांचे
त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत, म्हणजे रेकॉर्डसाठी लागेल ना आपल्याला. यावर संजीवनीताई मिठूला म्हणतात की मिठू, मी हे काहीच बघितलं नाही, त्यामुळे मला याबाबतीत काहीच माहिती नाही आहे. त्या दोघींना दत्तक दिलं एवढंच मला माहिती आहे, आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज तर मंजुषाताईंनीच केल्यात ना. तेव्हा मिठू विचारते की सगळं मंजुषाताईंनीच केलं आहे. तेव्हा संजीवनीताई म्हणतात की हो, कारण ती फाईल मंजुषाताईंच्या घरी आहे आणि मी नाही मागितली ती परत, कसं मागणार ना त्यांच्या घरातून परत. यावर मिठू संजीवनीताईंना म्हणते की अहो असं कसं मागणार, म्हणजे आपलं काम आहे ना ते, आपल्याला फाईल ही रेकॉर्डला लागेलच ना, त्यामुळे तुम्ही का नाही मागवली आत्तापर्यंत. आणि म्हणते की हे बघा, आपल्या कामामध्ये हलगर्जीपणा नाही केलेला चालणार. एक काम करा, तुम्ही ती फाईल आत्ताच मागवून घ्या आणि आपल्याला ती फाईल लागणार आहे. तेव्हाच आता तिथे मंजुषाताई येतात आणि मिठूला म्हणतात की ही खरी माझी मुलगी आहे, आणि त्या एक फाईल मिठूला देत म्हणतात की ही घे ती फाईल, मीच आणली, घरी राहिली होती चुकून. आणि त्या संजीवनीताईला काहीतरी काम सांगून तिथून पाठवून देतात. आता संजीवनीताई तिथून जाताच मंजुषाताई मिठूला म्हणतात की मिठू, संजीवनीताई होत्या ना म्हणून मला काही बोलता नाही आलं. गार्गी आणि हेतश्री दोन्ही मुलींचं अपहरण केलं होतं. मी विश्वास ठेवून त्यांना दत्तक दिलं, आणि दुर्दैव असं की त्यांचे पालक वाईट निघाले. अगं वल्लरीमुळे कसंबसं सोडवलं त्यांना, पण तरी दोघी इतक्या भांबवलेत ना की त्यांना मला इथे आणणं उचित नाही वाटलं. म्हणजे त्या इथे आल्या आणि उलटसुलट काही बोलल्या तर इथली मुलं घाबरतील ना, आणि मग त्यांना दत्तक देताना खूप समस्या येतील. अगं आता हे सगळं ऐकून मिठू खूप शॉक होऊन मंजुषाताईंकडे बघत असते. आता मंजुषाताई मिठूला म्हणतात की म्हणूनच मी त्या दोघींना इथे नाही आणलं. यावर मिठू मंजुषाताईंना म्हणते की हो, बरोबर बोलताय ताई तुम्ही. आणि परत ती फाईल बघायला लागते. तेव्हा मंजुषाताई मिठूला विचारतात की तुला वल्लरीने सांगितलंय का हे शोधकार्य करायला. तेव्हा मिठू आश्चर्याने मंजुषाताईंकडे बघायला लागते. तेव्हा मंजुषाताई लगेचच विषय बदलत म्हणायला लागतात की किंवा त्यांचं अपहरण कसं झालं हे काही बघायला सांगितलंय का. यावर मिठू म्हणते की नाही हो ताई, ती कशाला सांगेल मला, म्हणजे आमचं या विषयावर काही बोलणंसुद्धा नाही झालं. ते आपलं रेकॉर्डला लागेल ना, म्हणून मी मागवली फाईल. आणि परत ती मंजुषाताईंना विचारते की ताई खरं सांगू का, मला आता त्या दोन्ही मुलींची खूप काळजी वाटते हो, म्हणजे तुम्ही कुठे ठेवलं त्यांना. तेव्हा मंजुषा खूप आश्चर्याने मिठूकडे बघायला लागते. तेव्हा मिठू म्हणते की म्हणजे जोपर्यंत मी त्यांना माझ्या डोळ्याने बघत नाही ना, तोपर्यंत माझा जीव काही शांत नाही राहत. तेव्हा मंजुषाताई मिठूला म्हणतात की मिठू, मला माफ कर, मी खरंच नाही सांगू शकत की त्या दोघी कुठे आहेत, कारण दोघीही अजून भीतीच्या छायेखाली आहेत. पण मी तुला एवढंच सांगू शकते की आपल्या 7-8 आश्रमांपैकी एका आश्रमात, त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना त्यांची काळजी घ्यायला. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. मिठू मात्र इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेले असते. तर दुसरीकडे श्वेता वल्लरीला म्हणते की वल्लरी ऐक ना, या सगळ्यामध्ये मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. मागे बघ ना, मी तुला एक कार्ड दिलं होतं, आठवतंय का, गायनायक होते ते. यावर वल्लरी म्हणते की हो. तेव्हा श्वेता म्हणते की अगं ते भारतात आलेत, मला असं वाटते की तुम्ही त्यांना भेटून या, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट 98% आहे. अगं हा गोल्डन चान्स नको सोडूस प्लीज. तेव्हा आता तिथे तेजा येते आणि हे सगळं ऐकून म्हणते की वा श्वेता, एक नंबर न्यूज दिलीस तू. आता हे सगळं ऐकून वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई, आता ही मुलींची केस सुरू असताना मला तिथं जाणं बरोबर नाही वाटत. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी अगं असं काय करतेस, सांगते ना की परत असा चान्स नाही मिळणार, तर नाही का म्हणतेस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो पण तेजाताई कसं जाऊ मी. तेव्हा श्वेता म्हणते की अगं वल्लरी, समजू शकते मी, पण संधी जेव्हा आपल्या दारात असते ना, तेव्हा दरवाजा लावून घेण्याचा मूर्खपणा कधीच करायचा नसतो. अगं हे बघ, या मुलींना न्याय मिळवून द्यायचाच आहे आपल्याला, पण स्वतःला न्याय मिळवून द्यायचं पण बघ ना जरा. मनोजचा विचार कर, स्वतःचा विचार कर. हे सगळं सक्सेसफुल झालं ना तर तुम्हाला आईबाबा होण्याचा आनंद मिळू शकतो, आणि हे स्वप्न होतं ना तुमचं, मग आता का ना करतेस तू. आणि इथली काळजी नको करूस, आम्ही आहोत ना इथे, आम्ही सगळं मॅनेज करतो. तेव्हा तेजासुद्धा म्हणते की आणि तुझा विश्वास नाही आहे का आमच्यावर. तेव्हा वल्लरी म्हणते की हो असं नाही आहे तेजाताई, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, पण तरीसुद्धा मला काळजी वाटते तुमची, कारण हे प्रकरण दिसतंय तेवढं साधं नाही आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला काही झालं तर. यावर तेजा म्हणते की हे बघ, आता कसलाही विचार करू नकोस, आणि मला सांग की आम्ही कोण आहोत. ॲडव्होकेट वल्लरी भांबरेच्या मैत्रिणी आहोत आम्ही, आम्हाला जमेल ग, विश्वास ठेव तू फक्त, आणि आता स्वतःचा विचार कर. यावर वल्लरी म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लागलं तरी मी तुमच्यासोबत सतत कॉलवर असणार आहे, प्लीज मला कॉल करा. आणि निवेदिता मॅडमसुद्धा आहेत, त्या तुमची मदत नक्कीच करतील, त्यामुळे तुम्ही त्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट करा. आणि म्हणते की अजून एक,
प्लीज मिठूताईंना समजावा. यावर तेजा म्हणते की तिची काळजी नको करूस गं. तर श्वेतासुद्धा म्हणते की हो, तिला समजावून सांगितलं ना की ती समजेल, फक्त तिला तिचा थोडासा वेळ देऊया आपण. आणि म्हणते की खरंच काळजी नको करूस, आम्ही सगळं व्यवस्थित करू. यावर वल्लरी खूप खुश होते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी तेजा आणि प्रेरणाला सांगत असते, मी आणि यांनी उटीला जायचं ठरवलं आणि मी तिथे जायच्या आधी आपल्याला एक्झाम सेंटरचे CCTV फुटेजेस चेक करायला हवं. तितक्यात आता तिथे मिठू येते आणि ती खूप रडत असते. तेव्हा वल्लरी मिठूकडे आश्चर्याने बघायला लागते. तेव्हा मिठू रडत सांगते की वल्लरी अगं, मंजुषा ताईच आहे त्या सगळ्याच्या मागे, तीच आहे खरी कल्प्रिट. मंजुषा ताईनेच गार्गी आणि हेतश्री यांच्यासोबतच बाकीच्या मुलीसुद्धा गायब आहेत आश्रमातून. आपल्याला त्यांना शोधायला हवं अगं. तर आता यानंतर काही मुली येतात आणि त्या वल्लरीला मिठी मारतात आणि रडायला लागतात आणि म्हणतात की ताई आम्हाला वाचव. तेव्हा वल्लरीसुद्धा आता त्यांना मिठी मारून खूप रडत असते. तर यानंतर तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, आपलं जे मिशन आहे ना ते आम्ही सक्सेसफुल करूनच दाखवू. तेव्हा वल्लरी खूप कौतुकाने तेजाकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. धन्यवाद.